हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सव्वीस 11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता. सुरुवातीला एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज. दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका. 2 दिवसामध्ये 22 कोटींचा मिळकत कर न भरल्यास जप्तीचा इशारा. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज निर्णय. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल. जामीन मिळणार की जेलमधील मुक्काम वाढणार याकडे लक्ष. अहमदाबादमध्ये आज काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवरती चर्चा होणार. खरगे राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित. देशात वक्फ कायदा लागू. केंद्र सरकारकडनं अधिसूचना जारी. वक्फ कायद्याविरोधामध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये दगडफेक आणि जाळपोळीनंतर तणाव. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचाही सहभाग. जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं. सरसकट बदनामी नको. पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन. घरगुती वापराच्या एलपीजी पाठोपाठ आता सीएनजी आणि गॅस पाईपही महागला. सीएनजीच्या दरामध्ये 1.5 रुपयांनी तर पाईप गॅसमध्ये 1 रुपयांनी वाढ. पुण्यात 27 वर्षांच्या परदेशी तरुणीवरती 7 जणांकडनं लैंगिक अत्याचार. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह 7 जणांना अटक. यंदा सर्वसाधारण पाऊस पडणार. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 103% पाऊस बरसणार. स्कायमेटचा मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर. अमेरिकेकडनं चीनी वस्तूंवरती आता 104% आयात कर. आजपासून अतिरिक्त कर वसुली. चीन अमेरिका व्यापार युद्धाचे ढग गडद. जगावर होणार परिणाम. इन्स्टाग्रामवर पालकांच्या परवानगीशिवाय 16 वर्षांखालील मुलांना लाईव्ह स्ट्रीमिंगला बंदी. 18 वर्षांखालील युजर्सच्या सुरक्षेसाठी मेटाकडनं नियमांमध्ये बदल. आयपीएलच्या अटीतटीच्या लढतीमध्ये लखनौ सुपर जायंट्सची बाजी. कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव. रहाणे आणि रिंकू सिंगची खेळी व्यर्थ. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड